या देवी सर्वभूतेषु राजनीतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। मंडळी, कारणरूप दुर्गेने आपलं कार्यतत्व बदललं, त्याच्यात बदल झाला। आज दुर्गेला प्रत्येक वेळी शस्त्र घेऊन रणांगणात उतरायची गरज नाहीये। आज त्याचबरोबर समाजात ती समाजशालीनता म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उतरायची आज गरज पडलेली आहे। अशी अनेक उदाहरणं आहेत। अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ अशा अनेक लोक आज आपण आपल्या समाजात आणि पूर्वपारांपासून ऐकत आलेलो आहोत। त्याचाच पायावर पाऊल ठेवून आज आपल्याकडची नारी म्हणजेच अर्थातच वर्षाताई अभ्यंकर सुद्धा आपल्यापर्यंत आलेले आहेत। तर आपलं प्रथम आपण त्यांचं आपली सिंधुदुर्ग नगरीवर स्वागत करूया। मॅडम, आपल्या चॅनलवर भरपूर स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद। सुरुवातीलाच माझ्या मनात पडलेला एक प्रश्न आहे की राजकारण म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे। तर ह्याच्यासाठी तुम्हाला माहेरी आणि सासरी ह्या दोन ठिकाणांची पार्श्वभूमी कशी होती? निश्चितच सगळ्यात पहिल्यांदा आधी नवरात्रीच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा आणि नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा असते महालक्ष्मी नमोस्तुते। आता आपण एवढ्या सुंदर क्षणी ह्या इंटरव्ह्यूला सुरुवात करतोय आणि खऱ्या अर्थी मला वाटतं का हा महिलांचा केलेला तुमच्या चॅनल मार्फत सन्मान आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी तुमचे आभार मानते, कारण तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचताय म्हणजे ही खरंच खूप अभिमानाची माझ्यासाठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आधी आपले आभार। आणि आताच आपण प्रश्न मला विचारला की माहेरी आणि सासरी, हो ना, की तुला राजकीय पार्श्वभूमी होती का? आता खरं सांगायचं झालं तर एक व्यावसायिक म्हणा, राजकारणी म्हणा, उद्योजक म्हणा, यांच्या मागे एक पार्श्वभूमी असते किंवा एक परंपरा असते। आणि तसं बघायला गेलं तर माझ्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर बिलकुल नाही। पण कसं होतं, माझ्या माहेरी सुसंस्कृतपणा आणि एक आपण काय म्हणतो त्याला, एक वेगळी संस्कारातून मी वाढले। ऍक्च्युली माझा जन्म हा खेड्यात झाल्यामुळे खेड्यातल्या ज्या वेदना होत्या, तिथल्या ज्या महिलांच्या वेदना होत्या, त्या मला पहिल्यापासूनच वाटायच्या काय आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण तो दुर्गम भाग होता। म्हणजे माझ्या लहानपणी तर तिथे लाईट पण नव्हती, म्हणजे लाईट आली त्यावेळी आम्हाला इतका आनंद व्हायचा। मग पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे जसं प्रत्येक संतांच्या बाबतीत तुम्ही बघितलं की त्यांच्या जन्माचं ध्येय कुठेतरी एक ठरलेलं असतं, तसं कुठेतरी मला असं कायम वाटायचं की मी काहीतरी पुढे जाऊन केलं पाहिजे। आणि मला पहिल्यापासून असं वाटायचं की मी तो ज्याच्यावर मी काम करणार तो घटक कुठला असेल तर स्वाभाविकच तो महिला असेल। कारण महिला का असेल तर त्यांच्या वेदना, त्यांची घुसमट, त्यांच्या समस्या ह्या जरी कितीही काळ बदलला तरी आज तिथेच आहेत। मग आपण जर करायचं झालं तर मुळात तिथे काम केलं पाहिजे, कारण महिला ही तुमच्या कुटुंबाचा कणा असतो। आणि ज्यावेळी एक महिला सुशिक्षित होते किंवा ती ज्यावेळी बाहेर पडते त्यावेळी अर्थातच समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन तिच्याकडे असतो, तो बदलतो, कुटुंबाचा बदलतो आणि स्वाभाविकच आहे ती तुमचं गाव, तालुका, जिल्हा, देश आणि पुढे राज्य, आणि याची अनेक उदाहरणं आहेत जी आपण पुढे नंतर बघणार आहोत। आणि मला वाटतं त्यासाठी तुम्ही पार्श्वभूमी तुमची खूप महत्वाची असते। तुमचा प्रश्न मला खरंच खूप आवडला। आणि आता हे झालं माझ्या माहेराविषयी। आणि दुसरं जर सांगायचं तर सासरा, आता आपण सासरकडे येऊ। ऍक्च्युली कसं झालंय माहितीये का, सासरमध्ये गेल्यानंतर त्यांच्या घरात पूर्वी राजकारण होतं काय नाही मला एवढं काही माहिती नाही, पण आता ज्यावेळी ग्रामपंचायत निवडणुका आमच्या झाल्या तर त्यावेळी माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला की त्यांना पण कुठेतरी वाटत होतं की आपली पण बायको ह्या राजकारणात आली पाहिजे। मग आली पाहिजे हे का आली पाहिजे, कारण कुठेतरी त्यांना माझ्यातले गट्स असतील किंवा आम्ही बोलताना माझ्या मनातली वेदनाची खंत असेल ही मी त्यांना सांगत होते की नाही असं झालं पाहिजे। मग असं झालं पाहिजे ज्यावेळी म्हटलं त्यावेळी त्यांनी मला एक संधी दिली आणि मी राजकारणात आले। आज मी मसुराच्या देऊळवाडा भागात एक सदस्य म्हणून मी काम करते। आणि सदस्य म्हणून काम करत असताना माझ्या पुढे जी उद्दिष्ट होती, पण मी आता माझं तुम्ही शिक्षण बघाल तर मी MA BEd केलंय, मी MA इकॉनॉमिक्स केलंय, MA हिस्ट्री केलंय प्लस BEd केलंय। पण तुम्हाला माहिती आहे आपला सवर्णामुळे ह्या ज्या संध्या आहेत ह्या आपल्याला डायरेक्ट मिळू शकत नाही। मग आपण शिकलो एवढं तर मग आपण त्या शिक्षणाचा उपयोग कसा काय करू शकतो? कधीही एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात होते ती कुठल्या तरी पूर्व कारणाशिवाय होत नाही। मग जी मिळाली आहे आपल्याला, जी संधी आपल्याला मिळाली आहे, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत
त्या गोष्टींचा जास्त जाऊन आपण विचार कसा करू शकतो, समाजासाठी कसा करू शकतो हे मी बघितलं. कारण जे नाही त्याच्याबद्दल रडत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ते आपण इतरांना दिलं तर त्याच्यातून अजून 4 माणसं, मी तर म्हणते 4 नको, एक जरी बाई माझ्या विचाराने पुढे आली तरी समाज खूप पुढे गेला ना. आणि त्या दृष्टीने मी ठरवलं की जेवढी मला मिस्टर माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांची साथ, अर्थात कसं असतं तुमच्या घरच्यांची साथ जेवढी तुमच्या सोबत असते, जास्त करून तुमचा नवरा, घरातली माणसं तशीच माहेरची माणसं तुम्हाला समजून घेतात, पण ज्यावेळी तुम्ही सासरी जाता त्यावेळी तुमचा तो सासर राहत नाही की त्याच्याबरोबर येणारा सगळा तुमचा जो गोतवळा असतो हा तुम्हाला एका वेगळ्या भूमिकेतून बघत असतो. आणि आणि ज्यावेळी तुम्ही त्या समाजात जाता, म्हणजे लग्न करून तुम्ही त्या गावात जाता, त्या गावातल्या तुम्ही कुठेतरी एक जबाबदार नागरिक होता. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने समाजाचं आपण देणं लागतो ह्या भावनेने तिथे ते कार्य आपलं केलं पाहिजे. मग असं करताना मी काय ठरवलं, माझ्या मनाशी उद्दिष्ट मी काय ठरवलं, मी आता ठीक आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहे, माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहेत पण त्या थोड्याफार आहेत. अपॉर्च्युनिटी म्हणण्यापेक्षा त्यात मिळणाऱ्या संध्या, म्हणजे एक सदस्याला काहीतरी एक लेवल असते, म्हणजे कुठेतरी क्रायटेरिया असतो. मग मी उंची घेऊ शकते तर मी काय करू शकते. मग मी ठरवलं की माझ्या पुढे उद्दिष्ट काय आहेत, आज मला काय करायचंय, मला नेमकेपणाने काय केलं पाहिजे. मग त्याच्या मागे असणारे निकष मी कुठल्या प्रकारचे लावते ते बघितलं मी. मग तिथे गावात असताना गावात काय कमी आहे, कशाची कमी आहे, बरं आत्ताचे जे राजकारण चालू आहे त्या संदर्भात आपण जर काय करू शकत नसू तर आपल्याला नव्याने काय करता येईल. आज आता असं म्हटलं जातं की बरेचसे असे लोक असतात की तू ते कर हे कर असं आपल्याला सांगितलं जातं, पण जेवढे असं कर म्हणून सांगितलं जातं तो कार्यक्रम चांगला होतो, पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती लॉकअपमध्ये असते. म्हणजे आदल्या दिवशी तुमच्यासाठी जे लोक टाळ्या वाजवतात ती व्यक्ती ऍक्च्युली तिकडे असते, टाळ्या वाजवणारे आपल्या घरी असतो. पण ह्या ज्या वेदना असतात ना, म्हणजे एखादा चढवतो म्हणून कितपत चढायचं आणि कुठे थांबायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आणि कसं असतं माहिती का, आपली एक टेंडन्सी आहे की शिवाजी जन्माला आला तर तो दुसऱ्याच्या घरात, कारण जिजाऊ कोणी व्हायचं, कारण जिजाऊ होण्यासाठी एक सुंदर कोणीतरी म्हटलंय की जिजाऊ होण्यासाठी सुद्धा तुमच्यात ते निकष असले पाहिजे, तुमच्यात पात्रता असली पाहिजे, तर तुम्ही एखादा शिवाजी घडवू शकता. मग तसं झालं. मग तुम्ही प्रत्येक संकटांना घाबरून न जाता तुम्हाला येणाऱ्या संधीचं सोनं तुम्ही कसं करताय, तुमच्या नवीन कल्पना तुम्ही तिथे कशा होताय, तुम्हाला समाजाप्रती समजा कार्य करायचं असेल तर तुम्ही तुमच्यातला टॅलेंट, तुमचा शिक्षणाचा उपयोग तुम्ही तिथे कसा करू शकताय. आणि त्या प्रवाहात म्हणजे तुमचं ज्ञान आणि तो समाज यातलं ज्ञान, विज्ञान, अज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचा संगम घडवून तुम्हाला काय करता येईल ह्या गोष्टी बघूनच खरं तर मी इथे आले. आणि असं येत असताना आता कसं आहे, एखाद्या वेळी थोडंसं प्लस मायनस होतं, कोण पुढे जातो कोण मागे राहतो, पण असं असताना मला अनुभव पण वेगवेगळे आले. आता इथे राजकारण आपण ज्यावेळी तुम्ही आता म्हणालात की घरचं माहेरचं राजकारण कसं होतं, मग आता कसं असतं माहितीये, खऱ्या अर्थी मला सासरी येऊन खरं राजकारण कळलं. म्हणजे आणि कुठे कळलं तर ते पुढे मी ओघावून सांगितलं. महत्वाचे टप्पे आयुष्यातले आणि त्याच्याबरोबर घरातून मिळणारा प्रतिसाद हा पण प्रत्येक गोष्टीला महत्वाचा असतो. आणि ह्या बाबतीत आपल्याला सपोर्ट मिळेल. आपण म्हणाला की खरं राजकारण मी सासरी येऊन शिकले, खरं तो एक टप्पा असतो. आपण नॉर्मली माहेरी असतो तेव्हा आपण फार जपलेले असतो, सासरी येऊन आपल्याला खरं जीवन समजतं. आता एक असा प्रश्न आहे की समाजकारण आणि राजकारणात अगदी फाईन लाईन आहे, तर या दोघांची सांगड आपण कशी घातलीत? अरे बापरे, हा तर खरंच खूप मोठाच प्रश्न झाला. कारण कसं असतं माहितीये, आपण जर राजकारण किंवा समाजकारण ह्या गोष्टी तुम्ही एकत्र नाही करू शकत. मग तुम्हाला जर राजकारण करायचं असेल आणि ते समाजकारण आणायचं असेल तर ते तसं आणून उपयोग नाही. कारण राजकारण हा वेगळा भाग आहे आणि समाजकारण हा वेगळा भाग आहे. कारण समाजकारण आणि राजकारणाचं जर तुम्ही एकत्रित भूमिकेत जर त्याचं संमिश्रण करायला गेलात तर ते फार चुकीचं होईल. कसं चुकीचं होईल तर समाजाच्या अशा काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा असतात. मग तुम्हाला तो जो समाज आहे तो तुम्हाला एका वेगळ्या नजरेतून बघत असतो. आणि अशा वेळी तुमची जी ध्येय धोरणं आहेत ही अशी पाहिजे की त्यातून एक सर्वसमावेशकता पाहिजे. मग मी माझी उद्दिष्ट काय ठेवली होती तर मी
पहिल्यांदा समाजकारण ह्या गोष्टीला प्रायोरिटी देईन. ते ह्यासाठी की आपण समाजाचं, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण समाजाचं देणं लागतो, तर आपण समाजासाठी, त्याच समाजासाठी काय केलं पाहिजे. राजकारणात येऊन मी हे करीन आणि ते करीन नाही. मग प्रत्यक्ष तुम्ही व्यासपीठावर उतरून तुम्ही तिथे काय कराल, तर त्यासाठी मी पहिली प्रायोरिटी, ऍक्च्युली माझी पहिली प्रायोरिटी मी गावालाच देईन. मग गावाला देईन ती कशी, मग माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे, तर मी काय काय केलं पाहिजे. मग त्यासाठी बाबा तिथे ज्या सोयी आहेत, सुविधा आहेत, किंवा तिथला जो घटक आहे, दुर्बल घटक असो किंवा इतर ज्या अनेक समस्या आहेत त्यांच्यावर मी भाष्य केलं पाहिजे. मग तिथे जर मला समाजाला न्याय द्यायचा असेल आणि मी त्यात राजकारण घुसवत असेल तर ती खूप चुकीची गोष्ट होईल. मग कसं आहे माहितीये, प्रत्येकाच्या, आता मी जसं म्हटलं असेल, प्रत्येकाची विचारधारा आहे, प्रत्येकाला पॉलिसी आहे आणि त्यानुसार त्याचे निकष आहेत. मग आता जसं मी म्हटलं, एक असा पक्ष आहे की तो जगाचा विचार करतो. म्हणजे आता ही जी विकास क्रांती आहे, म्हणजे देशाला विकसतेकडून विकासात्मक दर्जाकडे नेण्यासाठी, त्याची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी तो पक्ष काम करतोय. मग असे प्रत्येकाचे निकष असतात. मग तुम्हाला घेताना तो सबका साथ सबका विकास असं जर म्हणत असेल तर म्हणजे तो काय करतो की समाजातल्या प्रत्येक तळागाळापर्यंत, तळागाळातील प्रत्येक दुर्बल घटकांपर्यंत आपल्या योजना कशा पोहोचतील मग ते बघत असतो. आणि मला वाटतं की जेवढे पक्ष असतील, कोणाचं आपण एकाचं नाव नको घेऊ, कारण प्रत्येकाच्या विचारधारा, पॉलिसी ह्या ठरलेल्या आहेत आणि त्यानुसार, त्या निकषानुसार ते कामं करत असतात आणि ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जागेवर बरोबर असतात. कारण शेवटी पक्ष आहे म्हटल्यानंतर आपल्या घरात जर एवढे विचार मतभेद असतील तर मग स्वाभाविकच आहे की एका पक्षात अनेक लोक एवढी असताना किंवा एवढे पक्ष असताना स्वाभाविक आहे ना, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असू शकतात. आणि मला असं वाटतं की तुमचा दुसरा प्रश्न असा होता की ह्या पक्ष राजकारणात येण्याचा आपला हेतू आहे काय किंवा याचा मानस आहे काय. खरं कसं आहे माहितीये का, मी आज समाजकारण करते आणि समाजकारण करत असताना तुम्हाला कोणाला तरी धरून पुढे जावंच लागतं. ह्याच्यासाठी जावं लागतं की तुम्ही ज्यावेळी उतरता त्यावेळी तुमच्याकडे आर्थिक निकष ही सगळ्यात मोठी बाब असते. मग तुम्ही काम कुठलंही करा, भले तुम्हाला इथून तिथे जायचं असेल तरी तो गाडीला असेल, पैसा असेल, तो लागतोच तुम्हाला आणि त्याच्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही. पण जरी असं असलं तरी तुमच्या विचारांशी मिळतं जुळतं, कुठेही तुमच्या नैतिकतेला धक्का न लागता, मग तो पक्ष कुठल्याही वेगळ्या पातळीवर गेलेला असो, पण तुमची नैतिकता न हलवता तुम्हाला काय करता येईल, तेवढंच प्रामाणिक तुम्ही राहाल का, तुम्ही तुमच्या विचारांची प्रामाणिक राहाल का, तुम्ही तेवढं आतापर्यंत तुम्ही नुसतं बोलताय, मग तुम्ही बोललेलं तेवढं खरंच तिथे देताय का, की आपण विटून जगाचे विटवावे असं करताय का. असं जर नसेल तर तुम्हाला खरंच पक्षात कुठे जायचं किंवा कुठे नाही. आज शेवटी ह्या मानसिकतेतून जर तुम्ही गेलात की तुम्हाला नक्की काय हवंय आणि मला नक्की काय द्यायचंय, ही जेवढी तुमची भूमिका ठरेल आणि मला असं वाटेल की नाही, मला आता ह्या पक्षात ही विचारधारा आवडते, मला त्यांची ही पॉलिसी आवडते. कारण कसं असतं का, कुठलीच गोष्ट अशी परमनंट नसते, प्रत्येकाच्या गरजाही परमनंट नसतात, मग त्या बदलत असतात, काळ बदलत असतो, काळानुसार सगळ्याच गोष्टी बदलत असतात. मग ज्यावेळी अशी परिस्थिती येईल त्यावेळी मी निश्चितच त्या गोष्टींचा विचार करेन. कारण माझ्या ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, त्या खूप मोठ्या आहेत आणि मला वाटतं की ज्या इच्छा, अपेक्षा माझा जो कोण पूर्ण करेन, मी माझी साथ अर्थात त्यालाच असेल नक्कीच. नकळत आपण फार महत्वाचा संदेश दिला की सर्व पक्ष आहेत ते कोणत्या ना कोणत्या हेतूनी का होईना, कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रीब्युशन होईना, फक्त समाजासाठी काम करतात. याचबरोबर अजून एक असा डोक्यातला माझा प्रश्न आहे की आज आपण कुठल्याही क्षेत्रात म्हणलं, वकिली असेल, इंजिनिअरिंग असेल, त्याच्यात आव्हानही असतात आणि राजकारणात तर कदाचित ती दोन आव्हानं जास्तीच असतात आणि मुळात म्हणजे तो स्त्री किंवा पुरुष ह्या भागात मी जात नाही, पण तुम्ही फेस केलेली आव्हान ही काय होती? बापरे, मी फेस केलेली आव्हानं म्हणण्यापेक्षा मला आव्हान काय करायचे हा प्रश्न जास्त मला तू विचारलास तर मला बरं वाटेल. असं का वाटतंय याच्या मागचं उद्दिष्ट सांगते. आव्हानं म्हटल्यानंतर माझं सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे तर मी प्रायोरिटी कोणाला दिली आहे तर समाजातील तळागाळातील लोकांना. तर तुम्ही विचाराल मी एक सदस्य आहे, मला काहीतरी मर्यादा पडतात, जर मी पुढच्या पोस्टवर गेले किंवा अजून मी काहीतरी केलं तर माझ्या त्या मर्यादा वाढतील, माझे हात थोडेसे अजून मोकळे होतील, मग मी काय करू शकते. तर मला आता असं वाटतं
की गावातला सगळ्यात पहिला घटक असतो तो महिलाच आहे. मग मला असं वाटतं की आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्या ज्या विविध समस्या आहेत तर त्या समस्यांना वाचा फोडली पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही समस्या म्हणताय, वाचा फोडली म्हणताय, त्यावेळी त्यांना, त्या महिलांना वाचा फुटली पाहिजे. मग कुठेतरी आपण घाबरून न राहता तर त्यांनी बघ आता ही बाई आहे ना, ही एवढी शिकलेली बाई, ही बाहेर पडली, मग कुठेतरी इन्स्पायर होऊन चला मी पण पुढे गेले पाहिजे, मग मी बोलले पाहिजे. मग असं करून मला सांगायला अत्यानंद होतो की आज सलग आमचं 5वं वर्ष आहे मी महिला दिनाचा कार्यक्रम त्या गावात घेते. आणि असं असताना आज इतक्या महिला जोडल्या गेल्या आहेत की प्रत्येकाच्या वेदना, प्रत्येकाच्या मनातली खंत ही काहीतरी वेगळी आहे. आणि आज ज्यावेळी तिथे गेल्यानंतर मी तो प्रत्यक्षरित्या त्यांना प्लॅटफॉर्म व्यासपीठ मिळवून दिल्यानंतर आज त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आहे हा खूप मोठा आहे. आज त्याच महिला अक्षरशः प्रत्येक गोष्ट आपण म्हणून मला सांगतात, मॅडम आम्ही हे करूया, मॅडम आम्ही ते करूया, तुम्ही कधी हे घेताय, तुम्ही गावात कधी येताय. बरं मी 2 दिवस गावात नसले तरी त्या मला फोन येतात की मॅडम काय झालं, म्हणजे काय झालं. तर तुम्ही ज्यावेळी समोरच्याला घेऊन बरोबर जाता त्यावेळी तुमच्याबद्दल एक विश्वास वाढतो, त्या माणसांच्या मनात एक तुमच्याबद्दलची प्रतिमा चांगली आहे ती निर्माण होते. पण तेवढंच आहे की ती प्रतिमा तुम्हाला टिकवणंही महत्वाचं असतं, तुमच्यातला खरेपणा असतो तो टिकवणं महत्वाचं असतो. आणि अशानेच कुठेतरी मला असं वाटतं की तो गाव आहे हा समृद्ध झाला पाहिजे. खूप वाटतं की आपलं गाव सुद्धा जसे इतर आदर्श पुरस्कार मिळालेले गाव आहेत त्यामध्ये सुद्धा देऊळवाड्याचं नाव अगदी अग्रक्रमान असलं पाहिजे. पण नाही म्हटलं तरी माझ्यासाठी आज मी संधी असली तरी सुद्धा कुठेतरी खंत आहे की मी त्या गोष्टींबद्दल त्या ओपनली तशा अजून करू शकत नाहीये. मग मी माझं गाव समृद्ध केल्यानंतर, गावातल्या प्रत्येक घटकाचं केलं, प्रत्येक घटकासाठी कार्य केल्यानंतर, महिलांसाठी कार्य केल्यानंतर बुवा पुढे जाऊन तालुक्याला मी काय करू शकते, मग माझ्या ज्ञानाचा उपयोग मी जिल्ह्यासाठी काय करू शकते. आणि असं करूनच गाव, जिल्हा, देश आणि राज्य असं आपण समृद्ध कसं करू शकतो हे बघितलं पाहिजे. आता आपण अगदी कार्यक्रमाच्या आपल्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. माझ्या मनात 2 प्रश्न आहेत जे मी एक सॅग्रिगेट करूनच विचारतो. वारंवार आपल्याकडून महिलांबद्दल उल्लेख झाला, त्याच्यासाठी आपण काम करतात आणि आत्ताच नुकतंच महिला आरक्षण पण झालेलं आहे. तर या महिला आरक्षणाचा तरुण मुलींसाठी कुठेतरी फायदा आहे का, की त्यांची वाट आता मोकळी झालेली आहे. आणि त्याचबरोबर त्याला जोडून असा प्रश्न आहे की सर्वांसाठी, सर्व आपण म्हणतो युवक किंवा मतदारांसाठी, नवमतदारांसाठी आपल्या अनुभवाचे बोल काय? खरंच खूपच सुंदर प्रश्न आहेत. आणि आज खरं तर ह्या प्रश्नांची गरज आहे, किंवा गरज म्हणण्यापेक्षा ह्या विषयाला कुठेतरी आवाज फोडण्याची गरज आहे. ते परत आपल्या माध्यमातून होते. तर ह्याच्यावर मी असं सांगू शकते की आज राजकारणात विधेयकामुळे महिलांना डायरेक्ट आतमध्ये यायची संधी मिळते. आणि ही संधी जर तुम्हाला मिळाली, मी जसं मगापासून जे सगळं सांगते की तुम्हाला संधी मिळते, तर त्या संधीचं सोनं तुम्ही कसं करून घ्याल. आज जे लोकांचे वेगवेगळे इरादे आहेत, मी मुलींना सुद्धा सांगते तेवढं बंड करून उठा की तुमच्यात जी ताकद आहे. आज नुसतंच आपण दुर्गा दुर्गा आणि त्या नवरात्रात 9 कलरच्या साड्या नेसून तुमचं जे एकूणच तो फॅशन शो करण्यापेक्षा तुमच्यातली आपली जी दुर्गा आहे, तुमची जी विचाराची बैठक आहे, तुम्ही समोरच्याला ठामपणे ते उत्तर देऊ शकताय, या तुमच्यातला आत्मविश्वास जागृत करा. कुठल्याही फॅशनेपेक्षा मला वाटतं आज त्याची गरज जास्त आहे. आणि प्रत्येक मुलगी जर आपलं पूर्ण चारित्र्य सांभाळून ठामपणे समाजात उभी राहिली तर कुठल्याही चुकीच्या व्यक्तीची, चुकीच्या सिस्टीमची तिच्याकडे वाईट नजरेने बघायची इच्छा आणि बुद्धी सुद्धा होणार नाही. पण त्यासाठी आपण नीट वागलं पाहिजे. मी हा संदेश सगळ्यांना देऊ इच्छिते. आणि परत एकदा इथे आपण माझा आज अशी मुलाखत घेतली आणि माझ्या भावना, माझ्या एकूणच सगळा प्रवास मला उलगडून दाखवता आला, याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. नारी रूपेण संस्थिता, आपल्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हाच होता की दुर्गा या फक्त नवरात्रीसाठी सीमित नाहीयेत, त्या पूर्ण वर्षभर असल्या पाहिजेत. आपली समाजशालीनता किंवा समाजकारणातली व्यक्तिमत्व आपल्या ह्या इंटरव्ह्यू मधून झळकलेलं आहे की फार पोटतिडकीने आपण बोललात. मुलींना आताच जरी आपण म्हणतो समाज जरी चांगला झाला असेल तरी येणारी आव्हानं ही तेवढीच खतरनाक. कारण कसं असतं, महिला संयमित असतात आणि त्यांच्याकडे एक निर्णय घ्यायची भूमिका असते, त्याच्यामुळे ते घेऊ शकतात आणि म्हणून हे साध्य होऊ शकतं. नक्कीच धन्यवाद. आपण आपला बिझी शेड्यूल मधून वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नारी रूपेण संस्थिता,
पुन्हा आपण भेटू अशाच एका मुलाखत भागात. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.